हां, मग सांगा कसा कसा प्लॅनिंग आहे आपला आजचा. आता आपण आलो नेरळला. नेरळवरनं आपण बाय रिक्षा अंडस गावात जाणार आहे. अंडस गावावरनं आपण ट्रेकला चालू करणार आहोत. ओके, चालेल चालेल. आणि इकडे उमेश सर पण आलेले आहेत आपले, आणि टेक्निकल सेलचा बंदे पण आहेत आपले मस्तपैकी. आणि ते आपले खास दादासाहेब, वरिष्ठ दादासाहेब आहेत आपले. हां, आणि ठाकूर सर पण आहेत. चला मग पुढे बघूया काय काय होतं आहे ते. आणि पायथ्याशी सगळेजण पाणी बॉटल आणि नाश्ता वगैरे करून घेतात. आणि आता लगेच थोड्या टायमाने सुरू करू आपण. बॉटल लिया, तूने लिया बॉटल इधर लेने. आणि हळूहळू आता आपण ट्रॅकिंगला सुरुवात केलेली. आपली टीम निघालेली आहे. चलो बम बम बोले. थोडासाच रस्ता आहे, खाली दरी आहे. अशा तऱ्हेने आपण पहिला टप्पा पार केला, गणेश मंदिर. विश्रांती करून आपण आता पुढे निघणार आहोत. गणेशाचं दर्शन घेतो. चला दुसऱ्या टप्प्यासाठी चालू आले. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सीधे चलो. सीधे चलो, बस कैसेट साथ में रखो. वो इथे आला होता. देश आजाद है, इसलिए हम आजादी से जा पा रहे हैं. आराम से आराम से. मधल्या पडावापर्यंत आलेलो आहे आपण. आणि सुंदर असा खळखळणारा धबधबा. मांग्यो बॅग दे, मग बॅग दे. चला ये. चला मोरे तू पुढे हो. पाहिजे तर येताना. मग मंगेश, हा तुझा किती वेळा राऊंड असेल हा इथे येण्याचा? चौथा राऊंड.
चला यंदाही एकदम सगळ्यांना घेऊन मंगेश पुन्हा आता निघालाय आणि निसर्गरम्य वातावरणात पूर्ण आपली मस्तपैकी मजा करत असे भरपूर ग्रुप येतात. पण एक मनाला असं वाटतंय इकडे येऊन ते नाश्ता करतात आणि जो खाल्लेला कचरा इथेच ठेवून जातात. बराबर येतंय का? निलेश एक नंबर. लो मांग्यो. अशा तऱ्हेने आपण दुसऱ्या टप्प्यापर्यंत पोहोचलेलो आहे. आणि धबधब्यात आंघोळ करून आता वरती चढायला सुरू केलेलं आहे. वरचा रस्ता कसा असणार आहे? एकदम चढण. ओके चला हळूहळू हे गेलं आणि लाचा आपली व्यक्ती मंगेश जाधव मागे होते ते आता गेलेत. म्हणजे पूर्ण टीम आपली वरती गेलेली आहे आता. आणि आता घनदाट जंगलातून वाट चालली. नाचणीची भाकरी आणि झुमका खाऊन आता मस्तपैकी ताव मारलेला आहे. आणि मग नंतर पुढचा प्रवास आपण करणार आहोत. इकडे गरम गरम भाकऱ्या बनतायत आणि पावसाने पण जोर वाढवलेला आहे. आणि आमचा लाचचा माणूस आलेला आहे मंगेश जाधव. काय हा चला 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 हाँ हाँ चला रात्रीच घेतला. थांब धार मार.
पुढे हळूहळू. निलेश दाट जंगलातून पाऊलवाड ते दरी आणि वरती मस्त पैकी धुकं निसर्गाच्या सानिध्यात. किधर आहे? पाऊस आणि धुकं. दुपारचे 12 वाजलेले आहेत. दर्शन झाल्यानंतर इकडे सगळेजण आता जेवायला बसलेले आहेत. ओके. आणि मस्त की आणि नंतर मग आता उतरायचा. जेवण वगैरे झाल्यानंतर थोड्या टायमाने निघू मग. काळे साहेब काय म्हणताय मग, कसा आला प्रवास आजचा? खूप सुंदर झाला आमचा प्रवास. हां. रस्त्यामध्ये जेवणाची, खाण्याची, पिण्याची सगळी सोय. पिठली भाकरी खाल्ली, पिठलं आणि नाचणीची भाकरी खाल्ली, ठेचा खाल्ला. एकंदर प्रवास खूप सुंदर झालाय. आता परतीचा प्रवास करायचा आम्हाला, त्याच्यावर मस्त सुरुवात करणार आहोत. ओके भाई साहब, आपको कैसा लगा पूरा? खूप छान प्रवास, खूप मस्त आला. आणि खास करून ग्रुप करून धन्यवाद की तुम्ही एवढं मस्तपैकी खायला आणलं, म्हणजे भूक जाणवलीच नाही. आणि आपको कैसा लगा भाई? बहुत बढ़िया. बहुत बढ़िया ना. तो नेक्स्ट टाइम अपन जरूर आएंगे. इन लोग का तो 4था साल है. हाँ, अपना पहला था. जरूर आएंगे. और भाई तुम्हारा कैमरा क्या बोल रहा है, हमारे फोटो खींचेंगे कि नहीं? तू खींच लिए, मेन पॉइंट पे नहीं खींचे है. और आपका कैसा लग गया? एक नंबर सर, बहुत मजा आया. मजा है ना. अभी जाते टाइम और मजा करना है, इसलिए फटाफट इधर टाइम पास मत करो, निकलेंगे फिर और मजा करने को मिलेगा. नहीं तो मंगेश सर अपने को फोटो खींचने नहीं देंगे. अपन अभी मंगेश सर के इधर जाते हैं. मंगेश सर नेक्स्ट अभी इसके बाद का प्लानिंग क्या है? इसके बाद अपन जाएंगे गणेश घाट. हाँ. जिधर से अपन स्टार्ट किया था उधर से ही अपन उतरेंगे. फिर से ट्रैक करेंगे, फोटो खींचेंगे, रील बनाएंगे. दादासाहेब तुम्ही काय म्हणता, तुमचा अनुभव काय सांगा ना. पाहता भीमाशंकर निसर्ग पाहता काय भीमाशंकर मंदिर निसर्गाच्या सान्निध्यामध्ये वसलेलं आहे. तुम्हाला कसं वाटतं? 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. आणि आमची पहिली भेट होती. आम्हाला खूप अविस्मरणीय वाटली. त्यासाठी या आयोजक मंगेश जाधव, हा खरंच मंगेश जाधव, नितीन मोरे, मंगेश जाधव येणार नाही इकडे, कॅशियर विराट, यांचा खूप खूप धन्यवाद. यांना मी चांगल्या प्रकारे विराटच्या मित्राची उणीव भासते, शुभेच्छा देतो की यांनी असेच काढत राहा. हा आणि सर्वांना इन्व्हाइट करावं. हो हो, जरूर जरूर. आम्हाला पण बोलवलं, खरंच
आम्हाला पण मस्त वाटलं. Next trip नेक्स्ट टाइम. केदारनाथ असेल. आणि मी खरंच तुमच्या फॅमिलीतलं समजत असेल तर बोला मला CWH मधून CTS मध्ये यायला आवडेल. नेक्स्ट ट्रिप केदारनाथ असेल हा. आणि त्याचा फोटोशूट हा निलेश मिंडेच करेल. अरे वा, नाही एवढं काय आपल्याला येत नाही. आपलं कसं तिकडे बघा. नको असं टाकू खाली. आणि आता सगळं नाश्ता झाल्यानंतर टीम पुन्हा घरी जायसाठी निघाली आहे. आणि आता परतीच्या वाटेला आपण हळूहळू खाली उतरतो. मगाशी धुकं असल्यामुळे आपल्याला इकडचे फोटोग्राफी करता आली नाही. आता पण थोडंसं धुकं आहे. पुन्हा घनदाट जंगलातून आता आपण परतीच्या वाटेला निघालेलो आहे. आणि आनंद खरंच वेगळाच होता. चढताना थोडीशी दमछाक झाली होती, पण उतरताना एकदम सगळे ताजेतवाने आहेत. आपला एक ग्रुप मागे राहिलाय, तर इकडे विश्रांतीसाठी थोडंसं आपण फोटो काढायचा. जाऊ आजा जल्दी, क्या सीन है देख. चला परतीचा प्रवास. येताना पण ह्या टर्नला आपला ट्रॅफिक जाम झाला होता आणि आता पण उतरताना तीच अवस्था आहे. बघू, हळूहळू खाली जाऊ. आपण जसं म्हणतो झाडे लावा झाडे जगवा, तर आपले बिया आणलेले आहेत. चिकूच्या, जांभळाच्या आणि सीताफळाच्या बिया आहेत. आणि आता दादासाहेब जाताना ते पेरणार आहेत. सगळ्यांच्या हातात थोडे थोडे आणि टाकलं त्या साइड में मट्टी में डालो. आणि परतीच्या वाटेला मुसळधार पाऊस भेटलेला आहे. तरी आपण खाली उतरलोय. 25% राहिले फक्त आता. पृथ्वीवरचं स्वर्ग.